प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये सागरचं मुक्तावरील प्रेम पाहून मुक्ता भारावताना दिसणार आहे. तर प्रेक्षकांनो, हर्षवर्धन आणि सावनी सईला सोडायला सागरच्या इथे आलेले असतात. तोंड घशी पडूनही हर्षवर्धनचा माज काय गेलेला नसतो. तो सागरला सांगतो की तुला कधी जिंकायची सवय नाहीये ना, आज तू जिंकलास. तेव्हा सागर बोलतो की सवय कधी कधी बदलावे लागतात. आणि मग हर्षवर्धन अजून त्याचा अपमान करून बोलतो की तू अशा मुलीशी लग्न केलंय जिचं तुझ्यावर प्रेमच नाहीये, तुझा खूप तिरस्कार करते आणि कायम तुझा कमीपणा ती शोधत असते. तुला या आधीही प्रेम मिळालं नाही आणि आताही प्रेम मिळालं नाहीये. तुझं खूप नुकसानच झालंय आणि ही सही तुमच्या दोघांची भांडणं बघतच मोठी होईल. यानंतर सावनी हर्षवर्धनला चल बोलते, पण सागर म्हणतो की थांब की जरा, अजून मला बोलायचंय. पण यावेळेस सागर जे बोलतो त्यामुळे मुक्ताच्या डोळ्यात पाणी येताना आपल्याला दिसतंय. तो बोलतो की नफा आणि नुकसान तुला काय माहिती रे, माझ्याकडे सगळं काही आहे. फक्त दोन गोष्टींची कमी होती, ते म्हणजे घराला घरपण आणि सईचं बालपण. आणि त्या गोष्टी मुक्ताच मला मिळवून देणार आणि ती हे 100% करणार. हा झाला आमचा नफा. आणि नुकसान म्हणायचं तर तू स्वतः सईला आणून सोडलेस इथे आणि जी गोष्ट मला नकोय ती तू घेऊन चाललेस, म्हणजेच सावनी. आणि इतकंच नाही तर हर्षवर्धन मुक्ताला नावं ठेवत असताना सागर त्याच्या तोंडावर बोलतो की तिच्याविषयी नीट बोलायचं, ती माझी बायको आहे, तोंड सांभाळून बोलायचं. सागरचं हे सगळं बोलणं पाहून मुक्ता इमोशनल होताना आपल्याला दिसते.